Students, welcome to our Rise Up to Test channel. मी तुम्हाला काही ग्रामरचे म्हणजे फिगर्स ऑफ स्पीचचा एक व्हिडिओ सेंड केलेला आहे आणि आज तुम्हाला ग्रामरचा सेकंड आर्टिकलचा व्हिडिओ आता दाखवणार आहे. आणि 12वीचे तर लेसन्स आणि पोयम्स, नॉवेल्स 11चे पण मी माझे व्हिडिओ टाकत आहेच. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आणि कंटेंट आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि खालच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून जे बेल आयकॉन यावरती ऑलवर सेट करा, जेणे की तुम्हाला माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील. तर आता आपण लगेचच आपला जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट करूया. आर्टिकल्स. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला स्टार्ट करताना सर्व तुम्हाला मी समजण्यासाठी मराठीमध्ये टोटल प्लस इंग्लिशमध्ये सांगते. मराठीमध्ये जेणेकरून तुम्हाला बेस्ट समजेल. तर आर्टिकल्स म्हणजे मराठीमध्ये त्याला उपपदे बोलले जातात. देअर आर टू काइंड्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनिट अँड डेफिनिट आर्टिकल. तर इनडेफिनिट म्हणजे मराठीमध्ये अनियामक म्हणतात, डेफिनिट म्हणजे नियामक म्हणतात. Indefinite, there are two articles used, a and an. a आणि an. आणि डेफिनेट आर्टिकल हे दी असतं, आपण त्याला द ही म्हणतो, बरोबर. तर आता ए आर्टिकल कधी वापरलं जातं आणि an आर्टिकल कधी वापरलं जातं याचे काय रूल्स आहेत तर ते मी तुम्हाला सांगते. तर हे आर्टिकलचा वापर कधी केला जातो हे मराठीतून तुम्हाला एक्सप्लेनेशन देते प्लस एक्झाम्पल देऊन. बघा, ए आर्टिकल इज यूज्ड बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट और अ वॉवेल साऊंडिंग लाईक कॉन्सोनंट. आता बघा, कॉन्सोनंट और वॉवेल. कॉन्सोनंट म्हणजे काय म्हणतात, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आणि वॉवेल म्हणजे काय तर साऊंड, सॉरी स्वर सॉरी. तर वॉवेल कोणकोणते आहेत? वॉवेल इंग्लिशमध्ये ए ई आय ओ यू हे 5 वॉवेल आहेत आणि राहिलेले बाकीचे जे काय 21 आहेत ते काय झाले तर कॉन्सोनंट झाले. तर आता जे काही मी सांगितलं आता की ज्या शब्दाचा आरंभ व्यंजनाने होतो, अगर स्वराने होतो, की त्या स्वराचा जो काही उच्चार आहे तो व्यंजनाप्रमाणे होतो, अशा शब्दांच्या पूर्वी ए चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, ए मॅन म्हणजे एक पुरुष, ए टेबल एक टेबल. देन काही स्वरांचा मगाशी म्हणलं की ज्या काही स्वराचा उच्चार व्यंजनाप्रमाणे होतो. फॉर एक्झाम्पल ए युनिव्हर्सिटी. आता यामध्ये यू हे ऍक्च्युअल स्वर आहे पण याचा उच्चार मात्र ए युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी म्हणून होतो. तर यू याच्यावरून युनिव्हर्सिटी असा उच्चार होत असल्यामुळे त्याच्या आधी काय वापरतात, ए हे आर्टिकल वापरतात. आता अजून एक एक्झाम्पल त्यामध्येच, ए 1 रुपी नोट. 1 रुपी नोट. ओके, हा काय आहे, स्वर आहे. ओ ई आय ई ए आय ई ओ यू हे स्वर आहे, बरोबर. मग 1 ओ 1 रुपी नोट, ओ हा स्वर असल्यामुळे त्याच्या आधी काय आलं, ए आर्टिकल आलं. आता एन बघा, एन इज युज्ड बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ वॉवेल और वर्ड्स बिगिनिंग विथ म्यूट एच. म्हणजे काय तर ए ई आय ओ यू ह्या स्वराने जेव्हा शब्दाचा आरंभ होतो आणि किंवा जेव्हा शब्दाचा आरंभ एचनेही होत असेल पण तो शब्द सायलेंट आपण म्हणतो, मूक असतो, अशा वेळेस चा वापर करतात. चा वापर करतात. एक्झाम्पल बघा, आपण काय म्हणतो, एन एग, एन ऍपल. आता सायलेंट शब्दाच्या आधी सुद्धा मूक असतो, म्हणले मी तुम्हाला, मूक असतो शब्द आणि त्याच्या आधी सुद्धा एन वापरतात. तर असे कोणते, फॉर एक्झाम्पल आता एच हा सायलेंट असतो आपण म्हणतो, तिथे एन अवर, एच ओ यू आर, अवर एक तास. मग बघा अवर, बरोबर, तिथे एचचा उच्चारच नाही, एच हे सायलेंट राहते, अवर असं बोललं जातं आणि त्याच्या आधी काय एन हे वापरलं जातं. किंवा एन ऍपल हे एक, ह्याच्या आधीही इथे काय वापरलं जातं
तर ॲन हे वापरलं जातं मला सांगितलं. आणि अजून एक एक्झाम्पल आपण यामध्ये सांगू शकतो, ॲन ऑनरेबल मॅन. ऑनरेबल, इथे बघा एच हे सायलेंट आहे उच्चार करताना. ऑनरेबल, ओ पासून आपण उच्चार करतोय ऑनरेबल, इथे एच ला उच्चारलंच नाही. आणि त्याच्या आधी सुद्धा म्हणजे जेव्हा एच हे म्यूट असतं, म्यूट एच वापरतो, सायलेंट वापरतो, मूक वापरतो, त्याच्या आधी सुद्धा काय वापरलं जातं, तर ॲन हे आर्टिकल वापरलं जातं. ओके, आता नेक्स्ट रूल सांगते की जेव्हा ऑल जेंडर्स असतात, इट इज सेम फॉर ऑल जेंडर्स. बघा म्हणजे ऑल जेंडर्स करता सर्व लिंगासाठी एका प्रकारचाच उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल मॅन, तर मॅनच्या आधी ए मॅन म्हणजे एक मनुष्य, ए वुमन एक स्त्री, अशा पद्धतीने. तर आता अजून रूल्स आहेत ते आपण बघून घेऊ. बिफोर अ सिंग्युलर नाउन विच इज काउंटेबल when it is mentioned for the first time and which refers to no particular person or thing. म्हणजे काय म्हणायचंय बघा, एखादा समजा एकवचनी नाम आहे त्याच्या आधी, नामापूर्वी, की जे मोजण्यासारखं आहे. काउंटेबल म्हणजे काय, मोजण्यासारखे, म्हणजे ज्याची संख्या 51 अधिक असताना आपण ते मोजू शकतो, गणती करू शकतो. आणि ज्याचा उल्लेख प्रथमच केला जात असून ते कोणत्याही एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी किंवा काय म्हणले वस्तूशी संबंधित नाही. फॉर एक्झाम्पल बघा, ए डॉग इज अन ॲनिमल. कुत्रा हा एक प्राणी आहे. ए डॉग, बरोबर, इज अन ॲनिमल, इथं ए वापरलं जातं आधी. काउंटेबल आहे, मोजण्यासारखं आहे. ए हाऊस हॅज अ रूफ, घराला छप्पर असते. ए हाऊस हॅज अ रूफ. ओके, किंवा आय सी अ मॅन, मला एक मनुष्य दिसतो आहे. अशा पद्धतीने आपण इथे ए वापरतो. अजून काय रूल सांगता येईल बघा. बिफोर अ सिंगल काउंटेबल नाउन विच इज युज्ड ॲज अन एक्झाम्पल ऑफ क्लास ऑफ थिंग्स, म्हणजे एकवचनी पण मोजता येणाऱ्या नामाबरोबर असे काही आर्टिकल ए हे दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल काय, एकवचनी पण मोजता येणारे नाम, ओके, त्याच्याबरोबर असे आर्टिकल वापरण्यात येतं. फॉर एक्झाम्पल बघा, अ काऊ हॅज हॉर्न्स. अ काऊ, अ को हॅज अ हॅज हॉर्न्स म्हणजे काही गायीला शिंगे असतात असं म्हणतो. किंवा आपण आता हे आर्टिकल वापरलं गेलं, पण आपण जेव्हा सगळ्या काउंटच्या संदर्भात बोलतो ना, तेव्हा आर्टिकल वापरलं जात नाही. हे एक वचनी आहे म्हणून ह्याच्या आधी अ काऊ हॅज हॉर्न्स म्हणून इथे ए आर्टिकल वापरलं. पण आपण जेव्हा आता जास्त समजा बोलायचं असेल, जास्त काउंटच्या पद्धतीने, तिथे आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा, ऑल काऊज हॅव हॉर्न्स. ऑल काऊज हॅव हॉर्न्स म्हणजे सर्वच गायींना शिंगे असतात असे जेव्हा म्हणतो, तिथे कोणताही आर्टिकल आपण वापरत नाही, ए अँड द असं. ओके, तर हा एक रूल झाला. देन नेक्स्ट आहे तो विथ अ नाउन कॉम्प्लिमेंट. म्हणजे समजा म्हणजे ह्यामध्ये काय येतं, नेम्स ऑफ प्रोफेशन्स वगैरे येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल नामाबरोबर परिपूरक म्हणून असे व्यवसाय समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. शी इज अ गुड गर्ल म्हणजे ती एक चांगली मुलगी आहे, अशा पद्धतीने. नंतर आपण अजून एक रूल सांगू शकतो की कोणतेही समजा न्यूमेरिकल एक्सप्रेशन असेल, म्हणजे संख्यावाचक शब्दापूर्वी सुद्धा इथे ए हे आर्टिकल वापरलं जातं. संख्यावाचक शब्दापूर्वी म्हणजे 1000 1000 किंवा हाफ अ डझन अर्धा डझन किंवा अ डझन एक डझन किंवा अ लॉट ऑफ म्हणजे अनेक किंवा बरेच असं, बऱ्याच किंवा भरपूर असं. अजून कधी वापरतो आपण ए आर्टिकल, तर काही एक्सप्रेशन्स असे असतात म्हणजे प्राइस, स्पीड किंवा रेशो सांगणारे असतात. एखाद्या वस्तूचे प्रमाण दाखवायचे असेल किंवा किंमत अगर वेग दर्शवायचा असेल, तर तेव्हा सुद्धा त्याच्या आधी सुद्धा आपल्याला काय कोणतं आर्टिकल वापरावं लागतं, तर ए हे आर्टिकल वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, 6 रुपीज अ किलो.
6 रुपयाला 1 किलो किंवा 6 रुपयास 1 किलो असं आपण म्हणू शकतो. 4 टाइम्स अ डे, दिवसातून 4 वेळेस असंही म्हणू शकतो. किंवा अ रुपी अ डझन, म्हणजे 1 रुपयाला 1 डझन, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला आर्टिकल वापरता येतं. ए हे आर्टिकल. आता बघा नेक्स्ट वन, आपल्याला जे काही रूल्स आहेत तर ते रूल्स आपण बघणार आहोत. तर यामध्ये काय आहे बघा की डिफरन्स बिटवीन फ्यू अँड अ फ्यू, म्हणजे बघा आता म्हणजे आपण काय म्हणू शकतो, यूज फॉर काउंटेबल्स, म्हणजे फ्यू आणि ए फ्यू मधला फरक, म्हणजे जेव्हा एखादी संख्या अगर मोजमाप दाखवायचं असेल तेव्हा. तर बघा एक्झाम्पल देते तुम्हाला मी. आय हॅव अ फ्यू acres of land. I have a few acres of land. इथे बघा माझ्याकडे काही एकर जमीन आहे. माझ्याकडे काही एकर जमीन आहे. सो आय हॅव अ फ्यू acres of land. तर यामध्ये अशा पद्धतीने एक्झाम्पल सांगता येईल. आता दुसरं सांगते तुम्हाला, आय हॅव फ्यू फ्रेंड्स. आय हॅव फ्यू फ्रेंड्स, मला थोडे मित्र आहेत. मला थोडे मित्र आहेत. तर इथे कोणतंही आर्टिकल वापरलं गेलेलं नाही. फ्यू मीन्स नॉट मेनी. इथं याचा अर्थ, फ्यूचा इथे अर्थ काय, पुष्कळ नाही असं होतं. पुष्कळ नाही, थोडे. तेव्हा इथे काय आर्टिकल कोणतंही वापरलं जात नाही. ओके. तर अशा पद्धतीने इथे फ्यू आणि अ फ्यू मधला फरक सांगता येईल. आता डिफरन्स बिटवीन लिटिल अँड अ लिटिल. आता लिटिल आणि अ लिटिल ह्यातला फरक, म्हणजे संख्या दाखवायची असेल तर लिटिल आणि अ लिटिल यातला फरक कसा करता येईल बघा. आता आपण म्हणू शकतो आय हॅव लिटिल मनी, म्हणजे माझ्याजवळ अगदीच थोडेच पैसे आहेत. आय हॅव लिटिल मनी. लिटिल मनी इथं कोणतंही आर्टिकल ए आर्टिकल आलंच नाही. पण आय हॅव अ लिटिल मनी म्हटलं तर माझ्याजवळ थोडे बहुत पैसे आहेत. माझ्याजवळ थोडे बहुत पैसे आहेत. थोडे बहुत पैसे आहेत अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. ओके. म्हणजे संख्या दाखवायची असेल ना तेव्हा अशा पद्धतीने लिटिल आणि अ लिटिल मधला फरक लक्षात घ्यायचा आहे. आता बघा हे जे काही इनडेफिनिट आर्टिकल आहेत ते कधी वापरायचे नाही, त्याचे पण काही रूल्स आहेत. द इनडेफिनिट आर्टिकल इज नॉट यूज, म्हणजे ही उपपदे ए अँड ॲन उपयोगात येत नाहीत. तर कधी, तर बिफोर प्लुरल नाउन्स, अनेक वचनी नामापूर्वी. अनेक वचनी नामापूर्वी. बघा आता एक्झाम्पल बघूया, रूल बघूया. देअरफॉर द प्लुरल ऑफ अ कॅट इज कॅट्स. आता बघा अ कॅट हे काय झालं, एकवचनी नाम झालं म्हणून त्याच्या आधी आर्टिकल आलं, पण त्याचा प्लुरल फॉर्म अनेक वचन कॅट्स आहे, तर कॅटच्या आधी आर्टिकल वापरलं जात नाही. कळलं. म्हणून कॅटचे अनेक वचन करताना कॅट्स करतात, परंतु कसं त्याच्यामध्ये कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. ओके. आता काही काही असं आहे की अँड ऑल इज अ बर्ड. घुबड हा एक पक्षी आहे. सिंग्युलर, घुबड हा एक पक्षी आहे. ओके. एकच आहे ना, अँड ऑल इज अ बर्ड, सो एक वचन आहे, सिंग्युलर नाव आहे तिथे, म्हणून अँड आर्टिकल आलं. आता बघा नेक्स्ट वन, बिफोर सर्टन नाउन्स विच आर अनकाउंटेबल इन इंग्लिश. आता स्टुडंट्स आपण दी हे आर्टिकल जे आहे ते कसे वापरायचे ते बघूया. तर दी हे डेफिनेट आर्टिकल आहे, नियामक उपपद आहे. तर दीचा वापर केव्हा होतो, तर द डेफिनेट आर्टिकल दी इज यूज्ड केव्हा, बिफोर नाउन्स ऑफ व्हॉट देअर इज ओनली वन. जेव्हा म्हणजे अशा नामापूर्वी की ज्या प्रकारचे एकच नाम असते किंवा एकच वस्तू असते त्याच्या आधी काय वापरतात, दी हे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल दी अर्थ, अर्थ, दी स्काय, दी सी.
म्हणजे अर्थ ही एकच आहे, पृथ्वी एकच आहे, स्काय ही एकच आहे, आकाश हे एकच आहे, किंवा म्हणजे सी एकच आहे, म्हणजे सीला सीच म्हणतात, स्कायला स्कायच म्हणतात, अर्थला अर्थच म्हणतात, दुसरं काही नाही. म्हणजे पृथ्वी म्हणजे अर्थच, आकाश म्हणजे स्काय, समुद्र म्हणजे सी. तर त्याला वेगळ्या दुसऱ्या नावाने बोललं जात नाही, त्याच्या आधी काय वापरण्यात येतं, एकच नाम असतं किंवा एकच वस्तू असते, त्याच्या नावापूर्वी काय वापरलं जातं, दी हे आर्टिकल वापरलं जातं. नेक्स्ट रूल सांगता येईल की बिफोर अ नाउन विच हॅज बिकम डिफिनेट बाय युजिंग ऑर बाय बिंग मेन्शन्ड अ सेकंड टाइम. म्हणजे काय, अशा नामापूर्वी की ज्याचा उल्लेख दुसऱ्यांदा केल्याने त्याची निश्चिती झालेली असते. म्हणजे बघा, दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा वापरतो ना सेंटेन्समध्ये तो नाव किंवा नाम, त्याच्या आधी दी हे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, देर इज अ ट्री इन द गार्डन, दी ट्री इज अन ओक. आता बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये तुम्हाला कुठेही दी वापरलेलं दिसून येणार नाही आर्टिकल, पण दुसऱ्या सेंटेन्समध्ये लगेचच नामाच्या आधी दी हे वापरलं गेलं आहे. म्हणजे बागेमध्ये एक झाड आहे, ते झाड ओक आहे असं, तर त्याच्या आधी त्या नामापूर्वी आधी काय वापरलं जातं, तर दी हे वापरलं जातं. नेक्स्ट जो रूल आहे तो आहे की बिफोर अ नाउन मेड डेफिनेट बाय ॲडिशन ऑफ अ फ्रेज ऑर क्लॉज. म्हणजे काय, ॲडिशन ऑफ फ्रेज म्हणजे काय, उक्ती, आणि क्लॉज म्हणजे काय, क्लॉज म्हणजे उपवाक्य असं. तर एखादं नाम उक्ती किंवा मग उपवाक्य जोडून निश्चित केलेलं असतं, तर अशा नामापूर्वी सुद्धा काय वापरलं जातं, तर दी हे वापरलं जातं. तर दी बॉय हू ओन द रेस, हे काय आहे, तर दी बॉय हा मेन क्लॉज आहे, हू ओन द रेस हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि ह्यामधलं नाऊन काय आहे, बॉय. तर बॉय हे मग ह्याच्या आधी बॉय म्हणजे हा जो दी बॉय हा एक क्लॉज झाला, मेन क्लॉज, आणि त्यामध्ये नाऊन काय आले, तर बॉय आले, तर बॉयच्या आधी दी वापरले गेले. म्हणजे इथे दी आर्टिकलचा वापर केला जातो, तो मुलगा जो शर्यत जिंकला. किंवा दुसरं, आता फ्रेजच्या बाबतीत पण आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, द मॅन ऑन द डॉंकी. बघा, म्हणजे ऑन द डॉंकी ही काय झाली, फ्रेज झाली, आणि मॅन हे नाऊन झालं, मॅनच्या आधी दी वापरलं गेलं, म्हणजे फ्रेजच्या आधी जो काही नाऊन आलेला आहे त्याच्या आधी दी वापरतात, म्हणजे ह्याचा मिनिंग काय होतं, गाढवावरील माणूस. तर या अशा अर्थाने दी हे वापरण्यात येते. नेक्स्ट रूल आहे, बिफोर अ नाऊन विच बाय रिजन ऑफ लोकॅलिटी कॅन रिप्रेझेंट ओनली वन पर्टिक्युलर थिंग. म्हणजे जेव्हा की नामापूर्वी की जे त्याच्या स्थळामुळे किंवा एखाद्या जाग्यामुळे एकच वस्तू असं सांगते, विशिष्ट वस्तू निर्दिष्ट करते, तर त्याच्या आधी सुद्धा दी वापरलं जातं. एकच वस्तू आपल्याला मागायची असेल किंवा एकच वस्तू निर्दिष्ट करायची असेल, समजा टेबल आहे आणि डायनिंग टेबलवरती काही वस्तू मांडलेल्या असतील, पण आपल्याला ती एकच वस्तू, म्हणजे शुगर तर शुगरच पाहिजे, तर त्यावेळेस ते शुगरला बोललं जातं. त्याच्या आधी मग काय वापरलं, शुगर हे नाव झालं, त्याच्या आधी दी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, प्लीज पास दी शुगर, कृपया ती साखर द्या. मग ह्याच्या जे टेबलावर जी आहे ती शुगर आहे ती दी द्या असं जेव्हा म्हटलं जातं, त्याच्या आधी काय वापरलं गेले, दी वापरलं गेले. नंतर नेक्स्ट रूल आहे की बिफोर सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. सुपरलेटिव्ह जे काही ॲडजेक्टिव्ज असतात, तुम्हाला माहिती आहे, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये द मोस्ट वगैरे वापरलं जातं ॲडजेक्टिव्हच्या आधी. मग त्याच्या आधी दी हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, शी चूज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह साडी इन द शॉप. तिने दुकानातील सगळ्यात महाग साडी निवडली. बरोबर, आता इथे काय आले, ॲडजेक्टिव्ह कोणता आला, एक्सपेन्सिव्ह द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आला. त्याच्या आधी दी हे आर्टिकल वापरण्यात येते. ओके, आता नेक्स्ट बघा, बिफोर सिंग्युलर नाउन्स यूज टू रिप्रेझेंट क्लास ऑफ ऑब्जेक्ट. आता समजा एकवचनी नाम आहे, त्या नामापूर्वी की जी एखादा विशिष्ट वर्ग असा दर्शवत असेल, एकवचनी नाव आहे पण ते काय ते विशिष्ट वर्ग दर्शवते. फॉर एक्झाम्पल, आता दी अँट इज इंडस्ट्रियल. अँट म्हणजे काय, मुंगी. तर ती मुंगी इंडस्ट्रियस आहे. इंडस्ट्रियस म्हणजे काय, अँट इज इंडस्ट्रियस म्हणजे ती फार उद्योगी आहे, करामती आहे. म्हणजे तीच मुंगी, एकच ती मुंगी, म्हणजे दी हे त्याच्या आधी त्या नामापूर्वी दी हे वापरण्यात येते, एक विशिष्ट वर्ग दर्शवण्यात येते, एकवचनी नाम असलं तरी. तर त्याच्या आधी काय वापरलं जातं, दी हे आर्टिकल वापरलं जातं. अजून एक नियम आहे त्याकरता, बिफोर अन ॲडजेक्टिव्ह यूज टू रिप्रेझेंट अ क्लास ऑफ पर्सन्स. जेव्हा विशिष्ट प्रकारच्या अशा व्यक्तीचं जेव्हा वर्गीकरण होतं, तेव्हा म्हणजे ते एखादं वर्गीकरण एखादे विशेषण दर्शवत असेल ना, तर त्याच्या आधी सुद्धा दी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, वी शुड हेल्प दी पुअर. आपण गरिबांना मदत करावी, ह्या अर्थाने जेव्हा वापरलं जातं, एखादं विशेषण दर्शवत असेल व्यक्तीचं वर्गीकरण, तर त्याआधी सुद्धा दी वापरण्यात येतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट रूल काय आहे, महत्त्वाचं इम्पॉर्टंट रूल, की त्याच्या आधी दी वापरण्यात येतं. तर बिफोर द नेम्स ऑफ सीज, रिव्हर्स, माउंटन्स, चेन्स ऑफ माउंटन्स किंवा ग्रुप्स ऑफ आयलँड्स,
प्लुरल नेम्स ऑफ कंट्रीज, म्हणजे समजा आता समुद्र किंवा नदी असतील किंवा पर्वतांच्या असे रांग असतील किंवा बेट हे त्यांचं ग्रुप समूह असेल किंवा देशांची अनेक वचने अशी काही नावे असतील तर त्यांच्यापूर्वी काय वापरलं जातं, दी हे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो दी वेस्ट इंडिज किंवा दी USA, दी हिमालयाज, दी गंगा रिव्हर, दी इंडियन ओशन. तर अशा पद्धतीने दी हे आर्टिकल वापरण्यात येतं. आता आपण दी हे आर्टिकल वापरण्यामागचे कोणकोणते रूल आहेत, नियम आहेत हे बघितले. आता दी हे आर्टिकल कधी वापरायचं नाही, कधी यूज केलं जात नाही त्याचे रूल्स बघूया. दी आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल इज नॉट यूज्ड. कशाला तर बघा, पहिला नियम बघा, बिफोर कंट्रीज, टाउन, स्ट्रीट्स, प्रॉपर नाउन्स. आता बघा, दी हे वापरत नाहीत काही देशांच्या म्हणजे वापरत नाही देशांच्या, गावांच्या, रस्त्यांच्या वगैरे नावापूर्वी. फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो आपण, श्री अशोक वेन टू इंडिया अँड बॉट अ हाऊस इन मुंबई. श्री अशोक हिंदुस्थानला गेला आणि मुंबईमध्ये त्याने घर विकत घेतले. बघा आता नाव इथं श्री अशोक हे एक नाव आहे त्याच्या आधी, किंवा मुंबईच्या आधी ह्या कुठलेही तुम्हाला दी हे आर्टिकल वापरण्यात आलेलं नाही असं दिसून येत आहे. किंवा नेक्स्ट रूल आहे, बिफोर ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स युज्ड इन अ जनरल सेन्स. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउनच्या आधी भावाचक जी काही नावं आहेत ती व्यावहारिक पद्धतीने वापरली तर त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला दी हे आर्टिकल वापरण्यात येत नाही असं दिसून येईल. आता बघा एक्झाम्पल, मेन फिअर डेथ. काय माणसं मृत्यूला घाबरतात. आता इथे काय, मृत्यू हे काय आहे, एक ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, त्याच्या आधी तुम्हाला कुठलंही आर्टिकल वापरलेलं दिसून येणार नाही. पण आपण असाही नियम आहे की ज्यावेळी एखादं भावाचक नाम एखाद्या विशिष्ट अर्थानं वापरलेले असते तेव्हा त्याच्या आधी आर्टिकल वापरण्यात येतं. फॉर एक्झाम्पल बघा, आता हाच जो काही आर्टिकल आहे, भावाचक नाम आहे डेथ, ते कशा पद्धतीने कन्वर्ट होतं त्याच्या आधी दी वापरलं जातं. हा एक त्याला अपवादात्मक आहे, एक्सप्रेशनल आहे. तर काय बघा, दी डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर लेड टू द फॉल ऑफ हिज पार्टी. म्हणजे पंतप्रधानाच्या मृत्यूमुळे त्याच्या पक्षाचा ह्रास झाला. तर भावाच्या विशिष्ट अर्थाने जेव्हा वापरलं जातं ना ॲबस्ट्रॅक्ट नाउन, तर त्यावेळेस मात्र त्याच्या आधी दी वापरलं जातं. म्हणजे दी डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर लेड टू द फॉल ऑफ हिज पार्टी, पंतप्रधानाच्या मृत्यूमुळे त्याच्या पक्षाचा ह्रास झाला. ह्याच्या आधी बघा ॲबस्ट्रॅक्ट नाउनच्या आधी दी हे वापरलं जातं. आता बघा काही असे अजून काही आहेत की दी हे आर्टिकल वापरलं जात नाही. त्या नावा बिफोर प्लेसेस ऑफ असेंब्ली सच ॲज चर्च म्हणा, स्कूल म्हणा, मार्केट म्हणा, किंवा व्हेन बिफोर दिस प्लेसेस आर व्हिजिटेड फॉर देअर प्रायमरी पर्पज. काही एखाद्या समजा चर्च असेल, शाळा असेल, बाजार असेल वगैरे ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या मुख्य कामाकरता जात असू तत्पूर्वी सुद्धा कुठले आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, वी गो टू स्कूल. तर इथे कुठलंही तुम्हाला आर्टिकल वापरलेलं जात नाही. आपण जातो शाळेमध्ये काहीतरी अभ्यासासाठी वगैरे जातो ना, मग वी गो टू स्कूल, तर त्याच्या आधी कोणतेही दी वगैरे आर्टिकल वापरण्यात येत नाही. पण आता इथे पण एक्सप्रेशनल आहे, व्हेन दीज प्लेसेस आर व्हिजिटेड फॉर एनी अदर पर्पज, तर मात्र दी वापरलं जातं. म्हणजे काही ठिकाणी आपण काही इतर कामासाठी जातो, काही सर्व ठिकाणी काही जेव्हा आपण इतर कामासाठी जातो, काही कामासाठी जातो तेव्हा दी हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, यू विल गेट अ बस ॲट द चर्च. तुला चर्चच्या तिथे बस मिळेल. म्हणजे इथे बघा बिफोर चर्च दी हे आर्टिकल आलं. म्हणजे इतर काही कामासाठी आपण जातो ना तेव्हा त्याच्या आधी आपल्याला काय वापरायचं जातं, त्या नामाच्या आधी दी हे आर्टिकल वापरावं लागतं. नंतर अजून कधी वापरायचं ना आर्टिकल बघा, बिफोर होम व्हेन इट मीन्स द होम ऑफ स्पीकर ऑर द पर्सन स्पोकन टू. म्हणजे घरापूर्वी किंवा अगोदर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं घर आहे आणि त्याच्याशी आपण बोललो, ज्याचे घर असेल तेव्हा, तर त्याच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. म्हणजे गो होम, घरी जा असं, किंवा स्टे ॲट होम, घरी राहा असं म्हणतो तेव्हा त्या होमच्या आधी, नावाच्या आधी कुठलंही तुम्हाला आर्टिकल दी वगैरे आर्टिकल वापरलं जात नाही असं दिसून येतं. नेक्स्ट आपल्याला सांगता येईल की कधी दी आर्टिकल वापरलं जात नाही, तर आफ्टर अ नाउन इन पजेसिव्ह केस. म्हणजे संबंधवाचक आहे नामानंतर अशी व्यक्ती समाविष्ट होण्यापूर्वी वगैरे असं नाव वापरलं जात नाही. असं म्हणजे अशा वेळेस समजा दी हे आर्टिकल वापरलं जातं. आफ्टर अ नाउन इन द पजेसिव्ह केस बिफोर द पर्सन ऑर थिंग पजेस्ड. संबंधित नामानंतर अशी व्यक्ती किंवा एखादी विशिष्ट वस्तू अशी समाविष्ट होण्यापूर्वी, म्हणजे फॉर एक्झाम्पल दी बॉयज अंकल, मुलाचा काका, अशा वेळेस काय स्पेशली दी हे आर्टिकल वापरलं जातं वस्तू समाविष्ट होण्यापूर्वी का नामानंतर, संबंध दर्शवण्याकरता.
तर त्याच्या आधी काय वापरलं जातं, त्या नावापूर्वी दी हे आर्टिकल वापरलं जातं. अजून कधी दी हे आर्टिकल वापरलं जातो बघा, तर बिफोर अ नाउन प्रिसिडेड बाय पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, जे पूर्वी संबंधवाचक विशेषण असेल समजा, अशा नामाच्या पूर्वीसुद्धा ज्यापूर्वी संबंधवाचक विशेषण असेल तर अशा नामाच्या पूर्वीसुद्धा दी हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे दी ब्ल्यू बुक, ब्ल्यू हे काय विशेषण आहे, नामाच्या आधी ब्ल्यू हे विशेषण आलं, मग त्याच्या आधीसुद्धा काय वापरलं जातं, दी हे आर्टिकल वापरलं जातं. दी ब्ल्यू बुक किंवा माय ब्ल्यू बुक अशा पद्धतीने दी हे आर्टिकल वापरण्यात येतं. तर इथे कधी वापरायचं दी आणि कधी नाही वापरायचं, काय एक्सपेक्शन्स आहेत, हे सर्व आपण यामध्ये रूल्स दी हे आर्टिकलचे बघितले. थँक्यू.